21 जुलै ते नंदी ज्ञानेश्वरी. अध्याय 15वा. पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 331 पासून पुढे. जैसे पानियावरी वेगळ, तळपता दिसती कल्लोळ. एरवी तरी निखिळ पाणीच ते, का सुवर्णाहुनी आणे. लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने अवघे चिते. तैसे ज्ञानाची ये दिठी, मजसी अभिन्न चिते किरीटी. येर भिन्न पिन ते उठी, अज्ञानास्तव आणि साचो कारेनी वस्तू विचारे. कैचे मज एकासी दुसरे, जे भिन्ना भिन्न व्यवहारे. ओमसी जेल आगवेची आकाश सुनी पोटी, बिंबची जे खाते खोटी. ते प्रतिबिंब के ओठी, के रश्मी शिरे. का कल्पांतीची या पानिया, काय ओत भरती धनंजया. म्हणून कैचे अंश अविक्रया एका मज, परी ओघाचे निमेळे. पाणी उजू परी वाकुळे झाले, रवी दुजे पण आले तोय बगे. व्योम चौफळे की वाटोळे, हे ऐसे काही सयाही मिळे. परी घटमटी वेटाळे, तैसेही आती हागा निद्रेचेनी आधारे. काय ऐकलेनी जग न भरे, स्वप्नीचेनी जे अवतरे रायपणे. कामिनलेनी किडाळे, वाणी भेदासी ये सोळे. तैसा सोमाये वेटाळे, शुद्ध जे मी तै अज्ञान एक रुडे. तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरुनी की जे पुढे. देहो मी असे ममे मांशो जीव लोके, जीवभूत सनातन. मन षष्टानी इंद्रियानी, प्रकृतीस्थानी कर्पते. ऐसे शरीराची एवढे, जे आत्मज्ञान वेगळे पडे. ते माझा अंशु आवडे थोडेपणे. समुद्र का वायू वशे, तरंगाकार उल्लसे. तो समुद्रांशी ऐसा दिसे, सानिवा जेवी. तेवी जडाते जीवविता, देहम अहंता उपजविता. मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. पै जीवाचिया बोधा, गोचरू जो हा धांदा. तो जीवलोक शब्दा अभिप्रावो. आगा उपजने निमने, हे साचची जे का मानने. तो जीवलोकू मी म्हणे संसारू हन. एवं वेद जीवलोकी, तू माते ऐसा अवलोकी. जैसा चंद्रू का उदकी उदकातीत. पै काश्मीराचा रवा, कुंकुमावरी पांडवा. आणि का गमे लोहिवा, तो तरी नवे. तैसे अनादिपन न मोडे, माझे अक्रियत्व न खंडे. परी करता भोगता ऐसे आवडे, ते जानगा भ्रांती. किंबहुना आत्मा चोकटू, होनी प्रकृतीसी एकवटू. बांधे प्रकृती धर्माचा पाटू, आपण पया. पै मनादी साही इंद्रिये, श्रोत्रादी प्रकृती कार्ये. तिये माझी म्हणून होय व्यापारारूढ. जैसे स्वप्नी परिवाराजे, आपण पया आपण कुटुंब होईजे. मग तयाचे निधाविजे मोहे सैरा. तैसा आपल्या विस्मृती, आत्मा आपणची प्रकृती. सारिखा गमून पुढती, तियेसीची भजे. मनाच्या रथी वळगे, श्रवणाच्या द्वारा निघे. मग शब्दाची रिगे, राना माझी. तोच प्रकृतीचा वागोरा, करी त्वचेचिया मोहरा. आणि स्पर्शाचिया घोरा बना जाय. कोणे एके अवसरी, रेघोनी नेत्राच्या द्वारी. मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. का रसनेचिया वाटा, निघो निघा सुबटा. रसाचा दरकुटा भरोची लागे. ना तरी येण्याची घ्राणे, जे देहांशो करे निघणे. मग गंधाची दारुणे, आडवे लंगी. ऐसेनी देहेंद्रिय नायिके, धरुनी मान जवळिके. भोगिजती शब्दादिके, विषय भरणे. श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात, जशा पाण्यावरील लाटा पाण्यापेक्षा वेगळ्या आहेत अशा दिसतात, पण वस्तुतः त्या जलरूपच असतात. किंवा अलंकार हे सोन्याहून भिन्न असे वाटतात, पण विचार केला तर ते सर्व सोनेच असते. तसेच अर्जुना, शुद्ध ज्ञानदृष्टीने पाहिले तर त्यांच्यात व माझ्यात भेदच नाही, पण भिन्न आहेत अशी जी बुद्धी होते, तो सर्व अज्ञानाचा प्रभाव होय. आणि खरोखर
आत्मदृष्टीने पाहिले असता अद्वितीय एक जो मी त्या माझ्या पुढे दुसरे कोठून येणार? मग तर भिन्न आहे की अभिन्न असे तुला कसे सांगावे? सूर्यबिंबाने सर्व आकाश व्यापून पोटात घातले तर प्रतिबिंब होण्याला स्थानच कुठले? किंवा किरण तरी कोठे पडणार? अर्जुना, प्रलयकालचे पाणी हे काय नदी नाले यांच्या पाण्याने भरले जाते? तसेच सर्व व्यापक अविकारी असलेल्या मला अंश कोठले? परंतु सरळ असलेले पाणीही ओघाच्या योगाने वाकडे वाटू लागते, किंवा सूर्यबिंबालाच पाण्यामुळे प्रतिबिंबरूप दुजेपणा येतो. आकाश चौकोनी की वाटोळे याचे उत्तर ते कोणत्याही आकाराचे आहे हे होय, पण घटमटादी उपाधीमध्ये ते वाटोळे चतुष्कोन असेही असते. अरे, निद्रेच्या आधारावर पडणाऱ्या स्वप्नात जेव्हा हा राजा होतो तेव्हा त्या अवस्थेतील राज्यातील सर्व प्रपंच रूपाने हा एकटाच नटलेला नसतो काय? किंवा उत्तम सोने हिनकस धातूच्या मिश्रणाने जसे कसाला कमी भरते, त्याप्रमाणे शुद्ध स्वरूप जो मी त्या माझ्याशी स्वमायेचा जेव्हा संबंध घडतो तेव्हा एका अज्ञानाचाच प्रादुर्भाव होऊन मी कोण असा विकल्प उत्पन्न होतो व मग खऱ्या स्वरूपाचा विसर पडून देहच मी असा निश्चय ठरतो. याप्रमाणे सर्व व्यापक आत्म्याचे शरीर तोच मी असे वेगळे किंवा मर्यादित ज्ञान होते. त्यावेळी त्या मर्यादापणाच्या धर्मावरून तो माझा एक अंश आहे असे भासते. वाऱ्यामुळे समुद्रावर लाटा उडतात तेव्हा त्या समुद्राचाच लहानसा अंश आहे असे दिसते. त्याप्रमाणे जड देहाला चेतना देणारा व त्याविषयी अहंभाव उत्पन्न करणारा असा जो चैतन्य स्वरूप मी, तोच या मृत्यूलोकी जीवरूपाने नांदतो. जीवाच्या ज्ञानाचा विषय असणारी जी ही जगातील घडामोड तो जीवलोक शब्दाचा अभिप्राय होय. आपण देहाबरोबर जन्माला आलो व देहाबरोबरच मरणार हा व्यवहार तो खरा मानतो. या समजुतीला मी जीवलोक अथवा संसार मानतो. पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या चंद्राचा जसा पाण्याला स्पर्शही नसतो, तसा या जीवलोकांमध्ये मी असंगत्वाने आहे असे तू समज. किंवा कुंकुमावर ठेवलेला स्फटिकमणी पाहणाराला जरी तांबडा वाटला तरी तो खरोखर तांबडा नसतो. त्याप्रमाणे माझे अनादि सिद्धत्व न मोडता व अविकारीपणाला बाध न येता मी करता भोगता आहे असे जे वाटते अर्जुना, ती भ्रांती आहे असे समज. काय सांगावे? निर्लोभ जो आत्मा पण प्रकृतीशी ऐक्य पाहून तिच्या सर्व धर्माचा भार आपल्या शरीरावर घेतो. मन धरून होणारी 6 ज्ञानेंद्रिये ही वस्तुतः प्रकृतीची कार्य आहेत. ती माझी असे समजून त्यांच्याकडून होणाऱ्या व्यापारांचा हाच करता होतो. जसे स्वप्नात एखाद्या संन्याशाने आपणच आपले कुटुंब बनवून त्याच्या मोहाने इतस्त धावावे, तसे स्वस्वरूपाच्या विस्मृतीमुळे आत्मा हा आपणच प्रकृतीसारखा बनून पुन्हा तिचेच कार्य करू लागतो. ती अशी मनाच्या रथावर आरूढ होऊन श्रवणेंद्रियाद्वारा बाहेर पडून शब्दरूपी अरण्यात प्रवेश करतो. मग त्या रथाचा मोर्चा बदलून त्वचेद्वारा स्पर्शरूपी घोर वनात शिरतो. कधी डोळ्यावाटे बाहेर पडून रूपविषयरूपी पर्वतावर स्वैरसंचार करतो. किंवा अर्जुना, जिभेच्या दरवाजाने निघून रसांची दरी जे पोट तेच भरू लागतो. किंवा नाकाच्या दरवाजाने माझा अंश जो जीव तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा गंधाची मोठाली अरण्ये ओलांडितो. अशा रीतीने देहाचा स्वामी जो जीव तो मनाला हाताशी धरून शब्दस्पर्शादी 5 विषयांचा भोग घेतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.